नमस्कार, मी शिवानी बेकर्स चॉईसतर्फे आपल्यासाठी घेऊन येत आहे वालाचं बिरडं. ही पारंपरिक रेसिपी आहे आणि मी सासरहून सिकेपी असल्यामुळे थोडंफार मला जे काही सिकेपी पदार्थ जमतात ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर त्यासाठी लागणारे आपल्याला जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण बघून घेऊया. तर आपल्याला बघायचं आहे बिरड्यासाठी लागणार आहेत आपल्याला हे कडवे वाल. हे मी 1-2 दिवसापूर्वी भिजत घातले होते. गरम पाणी करून त्याच्यामध्ये भिजत घालायचे आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते चाळणीवर उपसून काढायचे आणि थोड्या वेळाने ते घट्ट एका कपड्यात बांधून ज्या ठिकाणी गरम असेल जागा, उबदार जागा असेल त्या ठिकाणी ते बांधून ठेवून द्यायचे. आता आपण वाटण्यासाठी काय काय लागेल ते बघूया. हे आहे सुकं खोबरं, कांदा उभा चिरलेला, थोडासा लागतो अगदी कांदा, आणि लसूण अगदी 2-3 पाकळ्या आणि जिरं. हे सगळं कच्चं वाटून घ्यायचंय आपल्याला. या प्रकारचे हे वाल आहेत. हे आमच्या गावाला जेव्हा आम्ही जातो, आमचं गाव पाली आहे, तिकडे हे आम्हाला असे कडवे वाल मिळतात. तर याचे हे 2 दिवसांनी आपल्याला याचे छान फुललेले वाल आणि याला मोड आलेले आहे तिथे. ठीक आहे, तर हे सोलून मी तयार ठेवलेले आहेत. आता आपण ह्याचं वाटण करून घेऊया. तर हे आपलं वाटण रेडी आहे. याच्यात आपण जे पदार्थ घेतले होते ते कच्चंच वाटून घ्यायचे. कांदा, लसूण, जिरं आणि सुकं खोबरं. ठीक आहे, तर हे वाल आपलं रेडी आहे. आणि आता आपल्याला बघायचं आहे त्याच्यासाठी लागणारं बाकीचं साहित्य. तर हे आहे लाल तिखट, मीठ, हळद, हिंग, कच्चा कांदा, कोथिंबीर, चिंच, गूळ आणि तेल. तर आता आपण कसं करून घ्यायचं ते बघूया. पहिलं आपण पातेल्यामध्ये, याला आपण फोडणी घालत नाही आहोत, तर आपण याला पहिले पातेल्यामध्ये सगळे वाल काढून घेऊ. यामध्ये आपण तिखट, हळद, हिंग, कांदा, साधारण एक छोटा कांदा घेतला होता, आणि हे आपण जे वाटण केलंय ते. हे सगळं घालून घ्यायचं आणि तेल. साधारण एक 2-3 मोठे चमचे असं भरून तेल, आणि हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं. तर आता ह्याच्यात आपण हे वाटणाचं जे पाणी राहिलंय ते घालून घ्यायचं आणि असंच्या असं भांडं आपण गॅसवर ठेवायचं. थोडं शिजण्यापुरतं पाणी ऍड करू. चिंच, गूळ आणि मीठ आपण हे थोडं शिजल्यानंतर घालायचंय. याला फोडणी वगैरे काही द्यायची नसते, ही असंच केलं जातं. आणि याच्यावर आपण झाकण घालून घ्यायचंय आणि एक 10-15 मिनिटांनी आपण हे पुन्हा चेक करू. तर आता आपण हे ऑन करून बघूया.
आहा, मस्त वाफ आली आहे. यातला एक दाणा साधारण आपण असा बघायचा, बोटचे पदाला, म्हणजे मग याच्यात आपण मीठ, चिंच आणि गूळ घालू शकतो. आता यात आपण मीठ घालून घेऊ. चवीप्रमाणे मीठ घालायचे. चिंच घालून घ्यायची. मी हा चिंचेचा कोळ करून घेतलाय. आणि गूळ घालून घ्यायचे. हे थोडंसं असं मोडून घ्यायचंय. यात पुन्हा पाणी घालायचं. अजून एक 5-10 मिनिटं याला चांगली उकळी आली की मग आपण कोथिंबीर घालायची आणि मग खायला तयार. तर बघितलं किती छान उकळी आली आहे. आता यात आपण कोथिंबीर घालून घ्यायची भरपूर. आणि एक साईडला मस्त गरम गरम भात तयार आहे. आता मी ते सर्व करून घेते. तर असं आपलं हे बिर्ड तयार झालेलं आहे. आणि हे बिर्ड मी ॲक्च्युली आहे ना, माझी मामे सासू उषा चित्रे ही करत असताना हिला पाहिलेलं आहे आणि मी तसं शिकलेली आहे. म्हणजे स्पेशली मला असं कोणी शिकवलं वगैरे नाही, पण मी तिचं बघून बघून हे करायला लागले. तर हे असं बिर्ड आपलं तयार आहे. आणि गरम गरम भात आहे, त्याच्याबरोबर पोह्याचे मिरगुंड आणि लिंबाचं लोणचं. तर मंडळी या खायला आणि हे नक्की करून बघा. हे कसं वाटलं मला कळवायला विसरू नका. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. बेकर्स चॉईस तर्फे मी तुम्हाला असेच नवनवीन प्रकार शिकवायला येत आहे. तर मला माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.